टॉप 9 सुरुवातीला बघूयात महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरेंमुळेच फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, अन्यथा तुम्हाला एखाद्या लहानच्या तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। पुण्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात। भाजप कोर कमिटीची आज महत्त्वाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर केली जाणार। पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 115 जणांची नावं निश्चित झाल्याचं समोर। उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार। शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार, सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही एनसीपी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाबाबत पहिलीच बैठक। गिरणी कामगार मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात उतरणार। गिरणी कामगारांची संयुक्त महाराष्ट्र आघाडी पालिका निवडणूक लढवणार। गिरणगावमधून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांना उमेदवारी दिली जाणार। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडून 100 जागांची भाजपकडे मागणी असल्याचं सूत्र सांगतायत। भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला 100 जागा देण्यास नकार, सूत्रांची माहिती। तर भाजपकडून शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा जागावाटपाबाबतचा अद्यापही तिढा कायम। मुंबई महापालिकेमध्ये नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग। विनायक राऊत मुलाला वाकोल्यातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक, तर सुनील प्रभू गोरेगावातून मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी स्वतःची मुलं सांभाळावीत, भाजप त्यांची मुलं पळवणार। संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर, तर तुम्ही पोरं सांभाळू शकत नाही, मुंबई काय सांभाळणार, एकनाथ शिंदेंनी केली होती टीका। यानंतर पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत। शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल, मात्र जो काही निर्णय असेल तो पुण्याच्या हिताचा घ्या। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, तर अजित पवार यांच्यासोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक राजकीय युतीची घोषणा। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच राजकारणात एकत्र, तर ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांचा राज्यभरात जल्लोष। नाशिकमध्ये महायुती फिसकटण्याच्या मार्गावरती। नाशिकमध्ये 50 जागा मिळाव्यात, हेमंत गोडसेंची भूमिका। तर भाजप शिवसेनेला 38 ते 40 जागा देण्याच्या भूमिकेत। पुण्यातील शिवसैनिकांची मुंबईमध्ये येऊन स्वबळाची मागणी। भाजपकडून योग्य दखल घेतली जात नसल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी, तर भाजप शहर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष। भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक। शिंदे शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते, जगन्नाथ पाटील यांचा आरोप। तर आमची ताकद दाखवण्याची वेळ आणू नका, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांचा पलटवार। उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंकडून प्रत्युत्तर। याद राखा उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे, देशपांडेंचं ट्विट। तर मराठीचा अपमान केला तर नहीं बटेंगे तो भी पिटोगे, संदीप देशपांडेंचं ट्विट करत प्रत्युत्तर। आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे। संदीप देशपांडेंची भाजप नेते आशिष शेलारांवर टीका। शेलार यांना रामदास आठवले चावलेत, आशिष शेलारांच्या टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। आषाढीच्या घरी महाशिवरात्र, 2 अपूर्णांक मिळून पूर्णांक होतोच असं नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून केशव उपाध्याय यांची बोचरी टीका। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई मनपासाठी रोहित पवारांवर जबाबदारी। प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून रोहित पवारांच्या नावाची घोषणा। 2 दिवसात पक्षाची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती।